हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये चटपटीत आणि चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. पावभाजीची रेसिपी म्हणलं की आपलं जर यूट्यूब आय-टीवर टाकलं ना तर अख्खं भरून येतं की कितीतरी प्रकारच्या पावभाजीच्या रेसिपीज येतात. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे असं नको व्हायला की पावभाजीची रेसिपी आहे तर चलो कुठेही आपण बघता येईल, करता येईल. नाही, तर प्रत्येकाची वेगळी असते. माझीसुद्धा थोडीशी डिफरंट आहे. तर तेच मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, सगळ्यात पहिले मी ह्या 3 प्रकारच्या ज्या भाज्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरला लावून 2-3 त्याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघा, त्यामध्ये शिमला मिरची होती, फ्लावर होती आणि बटाटा होतं. तर बघा, हे सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे मी मस्तपैकी. स्मॅश झालेलं आहे आणि जे शिल्लक पाणी होतं कुकरमध्ये, गरम पाणी, त्यामध्येच मी परत ह्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आता फोडणीसाठी आपल्याला बघा, बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, पावभाजी मसाला आहे आणि थोडेसे वाटाणेसुद्धा मी घेतलेले आहे. आता सीझन आहे म्हणल्याच्यानंतर आपण वाटाणे म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये टाकतोच. मग गोबीची भाजी असो, खिचडी असो, मसाले भात असो, काहीही भाजी केली, बटाटा केलं, काही म्हणजे काही भाजीमध्ये आपले वाटाणे मात्र जातात. त्याचप्रमाणे मी सुद्धा ह्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकलेले आहेत. तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल घालून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा टाकला. तो थोडा ब्राऊन होईपर्यंत त्याला छान असं परतवून घेतलेला आहे. आणि कांदा ब्राऊन झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकलं. आता टोमॅटो जो आहे तो थोडा मऊ होण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, तर तो मऊ होऊन जाईल आणि छान असं ग्रेव्हीसारखं त्याच्यामध्ये तयार होतं. आपल्याला असं सारखं त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण मसाला असा करपू नये किंवा एकाच साईडनी तो पूर्ण हे होई नये. बघा, असं तुम्हाला दाबून घ्यायचं आहे चमच्याने. हवं तर तुम्ही स्मॅशरसुद्धा वापरू शकता. त्यानं काय होतं, म्हणजे मिठाने ना पाणी सुटल्याच्या कारणास्तव तो टोमॅटो जो आहे तो मऊ पडतो आणि मग लवकर स्मॅश होतो. त्यानंतर फोडणीसुद्धा थोडीशी कोथिंबीर टाका, कारण फोडणीमध्ये जी कोथिंबीर टाकली ना त्याची चव वेगळी येते आणि वरून टाकलेल्या कोथिंबीरीची चव वेगळी येते. तर अशा प्रकारे बघा, मसाला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ना 2-3 प्रकारचे मसाले टाकायचे आहेत. एकच म्हटलं तरी चालेल. हे नॉर्मल लाल तिखट होतं, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट होतं, पावभाजी मसाला होता आणि हळदी पावडर होतं. तर बघा, हे मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि याला आपल्याला थोडा वेळ परतवायचं आहे. लगेचच्या लगेच आपण मिक्सचर जे आहे पावभाजीचं ते टाकणार नाही आहे. थोड्या वेळाला छान किती वेळ असं आपल्याला सारखं करायचं आहे. म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत त्या मसाल्याला. एकदा त्या मसाल्याला तेल सुटलं की मग जे काही आपण हे पावभाजीचं मिश्रण करून घेतलं तर ते टाकायचं. आणि थोडंसं चटपटीत आणि चमचमीत आणि बनवण्यासाठी मी काय करते, थोडासा वरूनसुद्धा मसाला टाकते, म्हणजे पावभाजी मसाला जो आहे त्यामुळे ना अशी चटपटीत चव येते त्या भाजीला. ही भाजी खूप खूप अशी टेस्टी होते. त्यामुळे मी थोडासा मसाला वरूनसुद्धा टाकतात. ह्याला आपल्याला ना थोडंसं ते घट्टसर होईपर्यंत आपल्याला ह्याला शिजू द्यायचे. म्हणजे एकदा थोडंसं दाटसर झालं की मग आपण जी भाजी आहे ती झाली आपण समजून घेऊया. असं मीठ आणि वरून पण थोडीशी कोथिंबीर टाकू शकता तुम्ही. त्यानंतर असं छान बारीक चिरून कांदा घ्या, लिंबू घ्या आणि अजून काय, कोथिंबीर घ्या थोडीशी बारीकशी कट करून. सोबतच असे पाव जे आहेत ते बटर लावून तुम्ही असे शेकून घेऊ शकता. मी पण असे मस्त गरम गरम, कुणाला कडक कडक असं पाव आवडतो, कुणाला मऊ आवडतो, असं पाव तुम्हाला हवे तसे भाजून घ्यायचे आहेत आणि पावभाजी तुम्हाला सर्व करायची आहे. तर बघा, मी आता सर्व करायला घेते. खायला घेतली होती, एक नंबर अशी झाली होती, खूप अशी टेस्टी झाली होती. तुम्ही जरी अशा पद्धतीनं करून पाहाल ना, गॅरंटी देते खूप खूप टेस्टी तुमची पावभाजी होणार आहे. आणि आता थंडीचं सीझन चालू आहे, तर असे चमचमीत पदार्थ खायला कोणाला नाही आवडणार ना. थंडीमध्ये असं गरमागरम, चटपटीत, आंबट-चिंबट, चमचमीत खायला सगळ्यांना आवडतं, मला पण आवडतं. तर तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि करून बघितल्याच्यानंतर कमेंटमध्ये मला येऊन नक्की सांगा की तुमची पावभाजी कशी झाली होती. तर बघा, मी सर्व करून घेतली आहे. आता ह्यांना खायला पण दिली होती, ह्यांनी टेस्ट करून पाहिली, यांना पण खूप जास्त आवडली. बघा, एक नंबर झाली होती. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. परत नंतर काही केलं नवीन तर मी लवकरच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. एक नंबर झाली होती, पण एवढं मात्र आहे.
व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू.